आपलं नांदेड, नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज। नमस्कार, आपलं नांदेडमध्ये आपलं स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज धर्माबादच्या शासकीय विश्रामगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव पाटील बरबडेकर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धर्माबाद तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती। या बैठकीला संबोधन करीत असताना दिलीपराव धर्माधिकारी म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातली घोडदौड चालू आहे। येणाऱ्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका आपण ताकदीनिशी लढणार असून जिल्ह्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा पुढचा प्रवास होणार असून सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीला सज्ज असून शासनाच्या विविध योजनांचा तळागाळातील जनसामान्य लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले। येणाऱ्या आगामी निवडणुकीसंदर्भात ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या ह्या सर्व ताकदीनिशी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असून कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे। पक्षाचं एकनिष्ठेनं आणि इमानदारीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये संधी दिली जाईल असाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आदेश असल्याचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी सांगितले। यावेळी तालुक्यातील ग्रामीण व शहरी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची या बैठकीला उपस्थिती होती।